नमस्कार मंडळी, हार्मोनियम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, आपल्यासाठी सुंदरशी एक गवळण आहे. अगदी आपल्या कानपाट असलेली गवळण सुंदरशी. मुरलीवर माझा जीव जडे, कसली जीवाला भूल पडे. ही गवळण राग किरवाणी या रागामध्ये आपण आपल्याला नोटेशन सहित हार्मोनियमवरती कशी गायची, कशी वाजवायची याचं संपूर्ण अगदी आपल्याला सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने हा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ नक्की आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या यूट्यूब चॅनलला जर लाईक, सबस्क्राईब, बेल आयकॉन घंटीवरती क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा, जेणेकरून आपल्याला जसे व्हिडिओ अपलोड होतील यूट्यूब चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मोबाईलवरती बघायला मिळेल. तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवरती क्लिक करा. विशेष सूचना, जर आपण ऑनलाईन पद्धतीने घरी बसून जर हार्मोनियमवरती गायन करून अभंग, गवळणी, भावगीत, भक्तिगीताचं जर संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला अगदी वाजून गायचं शिकायचं असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने क्लासेस सुरू आहेत. समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये हा क्लास आहे. एक दिवसाआड क्लास असतो, म्हणजे अल्टरनेट डे क्लास आहे. अगदी आपल्याला सकाळी 8 ते 10 ही कालावधी आहे. 2 तासाचा लाईव्ह क्लास असतो. किंवा जर आपल्याला सकाळचा वेळ पॉसिबल नसेल तर संध्याकाळी 6 ते 9 ही एक वेळ आहे. या दोन टायमिंगपैकी आपण एक वेळा जॉईन करू शकता. समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा. तर आता ही गवळण आपल्याला सुरुवातीला भजनी ठेक्याबरोबर तालात कशी म्हणायची याचं आपल्याला थोडक्यात समजावून सांगतो. काळी 2 ह्या सुरामध्ये आपण हिला तालात सुरात घेऊया, म्हणजे कसं आहे आपल्याला भजनी ठेक्याबरोबर कशी गायची ते सांगतो.
तर आपल्याला ही गवळण भजनी ठेक्याबरोबर सर्वसाधारण कशी म्हणायची याचं आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन आता व्हिडिओमधून दाखवलं आहे। तर आता बघूया आपण ह्या गवळणीचं एक लाईनचं अगदी हळूवार पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्याला नोटेशन समजावून सांगतो। मंडळी, हा राग किरवाणी राग, याच्यामध्ये ग आणि ध हे कोमल स्वर लागतात आणि दोन्ही निषादचा वापर केलेला आहे। कुठे कुठे गोडव्यासाठी शुद्ध दैवत पण वापरलेलं आहे, तर ते मी दाखवतो तुम्हाला कसं कसं वाजवले। सुरुवातीला बघूया आरोह अवरोह रागाचे आणि नंतर पुढच्या गवळणीच्या एक लाईनचं आपल्याला नोटेशन समजावून सांगतो। स्वर निवडला आहे काळी दोन। काळी दोन बरेचशा मंडळींचं म्हणणं होतं की काळी दोन मध्ये पाठवत जा, कारण बरेचसे व्हिडिओ आपले काळी एक मध्येच जातात। तर त्या सगळ्यांची इच्छा होती की काळी दोन मध्ये पाठवा, म्हणून काळी दोन मध्ये हा व्हिडिओ बनवत आहे। सा ग म सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा। जाताना शुद्धनी घ्यायची, येताना कोमलनी घ्यायची। आता बघूया नोटेशन। सा ग प प प प ध म, इथं ध शुद्ध घ्यायचा। सा ग प प प प ध म म ध प नि ध प म ग रे म ग। इथं मधाला पण आपण शुद्ध ध घेतोय। सा ग प प प प ध म म ध प नि ध प म ग रे म ग ध प म ग रे म ग। इथं कोमल ध। मुरलीवर माझा जीव जडे, मुरलीवरी माझा जीव जडे। प प सारे प प सारे प प सारे ग म प प सारे ग म ग प म गम गम ग प म ग रे सा सा प प सा रे ग ग म ग प म ग रे ग म ग ग म ग प म ग रे ग म ग प म ग रे म ग रे सा सा। कसली जीवा जीवा रे ग म ग प म ग रे जीवा जीवा म ग रे सा सा भूल पडे। कसली जीवा भूल पडे। ग सा नि, आता इथं शुद्ध नि घ्यायचं। ग ग सा नि सा ग ग ग सा ग सा नि सा ग ग ग। श्यामल श्यामल मेघा बनुनी ग सा नि सा ग ग ग सा ग सा नि सा ग ग ग। श्यामल श्यामल मेघा बनुनी सा ग सा नि। आता इथं कोमलनी सा सा ग सा नि ध सा नि रे सा नि ध प प श्याम म्हणूनी श्याम म्हणूनी जाते बनूनी। ग ग ग ग ग प म नि ध प म ग रे म ग ग ग ग ग ग प ग ग ग ग ग प म नि प म रे म ग ग ग ग ग म प ग ग ग ग ग प म नि प म ग ग प म नि प म ग रे म ग। स्वप्न म्हणो की मेघावा स्वप्न म्हणो की जागेपण। सानी सानी सा ग रे ग म ग रे सानी सा ग सानी सा ग रे ग म ग रे सा सानी सा ग रे म सानी सा ग रे म
सा ग प प प ध म प नि ध नि प म ध प नि ध प म ध प नि ध प म ग रे म ग माझ्या संगीनाचे मोहन कसली जीवाला भूल पडे कसली जीवाला भूल पडे. आता पुढचे दोन्ही अंतरे सेम असे श्यामल श्यामल आपण म्हटलोय त्याचप्रमाणे घ्यायचंय. मजवे मजवे नीला निंदा वंदा मी तर हरले बाग मुकुंदा. मजवे मजवे नीला निंदा वंदा मी तर हरले बाग मुकुंदा. लाजून मनासी प्रीत तुझ्यासी लाजून मनासी प्रीत तुझ्यासी माझ्यावर माझी हरीवरी प्रीत जडे कसली जीवाला भूल पडे कसली जीवाला भूल पडे. आता शेवटचा अंतर आहे असाच म्हणायचा. एका जनार्दनी म्हणे गोविंदा तुझ्या मुरलीच्या लागलो छंदा. एका जनार्दनी म्हणे गोविंदा तुझ्या मुरलीच्या लागलो छंदा. तुझी मुरली मज आवडे संसार मनातून गळून पडे कसली जीवाला भूल पडे कसली जीवाला भूल पडे. तर या पद्धतीने आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने समजेल अशी या पद्धतीने हा व्हिडिओ बनवून टाकला आहे. जर मंडळी यामध्ये आलाप ताने तुम्हाला जर कसे गायचे त्या अभंगाची गवळणीची चालीची सुरुवात कशी करायची अगदी सुराचं ज्ञान कसं झालं पाहिजे यासाठी आपल्याला जर शिकण्याची इच्छा असेल तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपले ऑनलाईन पद्धतीने घरी बसून क्लासेस चालू आहेत. बरेचसे मंडळ शिकतात तयार होत आहेत आणि ज्यांना विशारदच्या म्हणजे अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या ज्या काही विशारदच्या 7 एक्झाम असतात तर त्या जर द्यायच्या असल्या तर आपण घरी बसून देऊ शकता. कारण बरेचशा मंडळींचं 1-1, 2-2 एक्झाम झालेले आहेत पण पुढचं मार्गदर्शन घेण्यासाठी कोणी जवळ शिकवायला नसतंय. तर आपण कुठं न जाता घरी बसून शिकू शकता. समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. क्लासचा टायमिंग सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते 9 दिवसात 8 क्लास असतो म्हणजे महिन्यामध्ये 15 क्लास होते. आपण अगदी आपल्या टायमिंगमध्ये घरी बसून चांगल्या पद्धतीने दर्जेदार पद्धतीने अभंग गवळणी भावगीत भक्तिगीत अखिल शास्त्रीय संगीत विशारदपर्यंतच्या 7ही परीक्षेचा अभ्यासक्रम घरी बसून घेऊ शकता. समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. धन्यवाद.